जातो, पण कधी कधी पर्याय नसतो. दरवाजाच्या समोर जर कोणी केलं असेल तर अशांनी डायरेक्ट हात नाही लावायचा. अशाने काय करायचं, त्याच्यावरती थोडंसं गंगाजल, गोमूत्र आणि गुलाबजल त्याच्यावर थोडंसं ते शिंपडायचं. प्रत्येक गोष्टीवरती उपाय आहे, घाबरून जायची काही गरज नाही. जसा लॉक असतो तसं प्रत्येक लॉकला चावी पण असते. फक्त आपण थोडं शांत डोक्याने करणं गरजेचं आहे ना, की कोणाकडे घाबरून जायचं, बाबा ह्याने असं केलं तर ते कसं केलं, अजिबात घाबरून जायचं बरोबर. प्रत्येक गोष्टीवरती आपण स्वतः पण हँडल करू शकतो. ठीक आहे. जे पण काय पडलेलं असेल, लिंबू आहे, त्याच्यावरती हळद कुंकू टाकले, कोणी तीळ टाकले, गुलाल टाकले, अजून काय फुलं टाकले, जे पण काय असेल केलेले, त्याच्यावरती काय करायचं, गंगाजल, गोमूत्र, गुलाबजल त्याचे लांबून थोडेसे थेंब टाकायचे. अंगावरती उडलं नाही पाहिजे, थोडं लांबूनच करायचं. आणि तुमच्या जवळपास कुठेतरी श्री स्वामी समर्थांचा मठ असेल, तुम्ही थोडीशी उडी आणायची, त्याच्यावरती बाबांचं नाव घेऊन त्याच्यावरती उडी टाकायची. किंवा महादेवाच्या जरी मंदिरात आला, तिथे जे भस्म असेल तिकडचं भस्म उचलायचं, जय भोलेनाथ असं करून त्याच्यावरती ते टाकून द्यायचं. नंतर सुकलेलं गवत असतं, ते गवत घ्यायचं, माहितीये ना, चारा असतो गाईचा सुकलेला, तो पिवळा झालेला, तो घ्यायचा आणि तो पण त्याच्यावर टाकून द्यायचा. अजिबात त्याला हात नाही लावायचा, काही लोक पेटवून द्यायचं. बस तेवढा उपाय करायचा, हात नाही लावायचा. हा, आणि जरी ते राहिलं तर काहीही थोडंसं ढकलायचं, राहिलं तर काही थोडंसं काय चिरी काहीही ते साईडला ढकलून द्यायचं. हाताचा स्पर्श करायचा नाही, आपल्या कपड्यांचा स्पर्श लावायचा नाही, काय नाही, कारण आपली सावली पण त्याच्यावरती पडली नाही पाहिजे. त्या काही बारीक सारीक गोष्टीची काळजी घ्या. ज्याने कोणी काय केलं असेल त्याच्या मागे ते महादेव पलटवतील किंवा ते बाबा पलटवतील. ज्यांचा ठिकाणी उतारा ते भस्मा टाकलं असेल, महादेव बघून देतील. आणि बाबांचा जर तुम्ही वेळ टाकले असेल कुठे, तर बाबा बघून देतील. बस तुमच्या केसाला पण धक्का नाही लागणार. त्याच्या बारीक सारीक गोष्टी आहेत.